श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अध्याय क्रमांक 18, अष्टदशमाध्याय, श्री स्वामी चरित्र सारामृत। आपण वाचन करत आहोत, पारायण। तर सर्व श्रोत्यांना नम्र विनंती आहे की सर्वांनी शांततेने आणि मनोभावे श्रवण करावे। अध्याय क्रमांक 18। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः। यज्ञपाता कंदर्वी वासर मुनी देवता सुंदरा, अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्रतया ठेविता महापुण्य राशी पंढरीकावर दत्त श्री ज्ञानदेव तुकाराम। श्री गणेशाय नमः। स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करता ती समर्थे। तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रद, परी एक ही मजला त्यात योग्य कोणी दिसेना। जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोर पाखराशी, अधिकारीने मुगादिशी चिंता तुम्ही न करावी। मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा मोठ्याने ओरडती। आमची पाऱ्यांची वा अविट जतन करावी नीट। वारंवार म्हणती समर्थ, काकूबाई लागोनी लपवणी ठेवले विटेशी, ती दिली पाहिजे आम्हासी याचा अर्थ कवनाशी स्पष्ट काही कळेना। असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता, स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळे तो केवळ अज्ञान। दादा तयाचे अभिमान पावता त्याचे शरीर समाधान, खुश होत चालला। काकूबाईंनी तयाशी आणविले आपणाशी, एके दिवशी समर्थांशी दादा प्रति दाखविले। बाळ वाळुनी यासी अमृत दृष्टीने पाहुनी, निरोगी करावे स्वामी बाई विनवणी समर्था ते। समर्थ बोलले बाईशी, 4 वेळा जेवू घाले यासी, आरोग्य होईल बाळाशी चिंता मानसी करू नको। त्याप्रमाणे बाई करिता दादाशी झाला आरोग्यता, समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील। केजगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधला श्रींचा मठ। द्रव्य बौद्ध खर्चिले, श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात। या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे। ते म्हणती काकूबाईंशी, पादुका स्थापन करायाची तुम्ही पाठवा दादांशी, समागमे आमुच्या। बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीरी असमाधान, त्यांची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी। परी आज्ञा देतील समर्थ, तरी पाठविन मी सत्य। मग समर्थांजवळी येत घेऊन या दादांशी, समर्थे वृत्त ऐकून म्हणती द्यावे बाटून। बाळ जरी आहे आज्ञ तरी सांभाळू त्यांशी। काकूबाई बहुत प्रकारे समर्था सांगे मधुत्तरे, दादांशी पाठवणे नाही बरे वर्जावे आपण सर्वाते। समर्थे तेशी बोलले, त्यात तुमचे काय गेले, आम्हाशी दिसले ते भले, त्याची आम्ही करू की। शेवटी मंडळी सांगाती दादांशी पाठवले केजेप्रती। पादुका स्थापन झाल्यावरती दादा आले परतोनी, पुढे सेवेकऱ्यां सांगती त्याची मुंबईस पाठविती। ब्रह्मचार्यांची आज्ञा करीशी, यासी स्थापा गादीवरी। ब्रह्मचारी बुवाजवळी दादांची नेत मंडळी, जी समर्थे आज्ञा केली ती सांगितली तात्काळ। दादांशी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी। स्वामी सुतांची यास द्यावी, कपणी धोळी निशाण। ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी, गोसावी होऊन गादीशी चालवावे आपण। दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता, नकार म्हणेची सर्वता न रुचे चित्ता त्याची। यापरी ब्रह्मचार्यांनी पहिली खटपट करोनी, शेवटी दादाशी मुंबईहून अक्कलकोटा पाठवले। दादाशी घेऊन सत्वरी श्री संज्ञ आले टाळकरी, तेव्हा दादा घेऊन तुंबरी भजन करते आनंदे। समर्थे ऐशा समयाशी आज्ञा केली भुजंगाशी, घेऊन माझ्या पादुकांशी मस्तव ठेव दादांच्या। मोर्चेचा आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेची। श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्यांच्या चित्ता, हृदय प्रगट ज्ञान सविता अज्ञान गेले लयाते। दादा भजनी रंगला देह बाणे विसरला, स्वस्वरूपी लीन झाला सर्व पळाला अहंभाव। धन्य गुरूंचे महिमान पादुका स्पर्श करून, झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी। असो दादांची पाहून वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती। म्हणे समर्थे दादा प्रती वेड खचित लाविले। ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करिता, दादाची या श्री ठेविता पादुका काय म्हणून। समर्थ बोलले तेशी, जे बरे वाटले आम्हाशी,
तेची करू या समर्थांची, व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून टाकले आपण मारून, इतकेची पुरे झाले. ऐकून यायच्या वचनाला समर्थांशी क्रोध आला. झाला म्हणती बाईला पुढ्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करून मांडला अनर्थ, नाना अपशब्द बोलत बाळपीटीत स्वहस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादांची बनविले गोसावी कपन झोडी अर्पिली. दुसरे दिवशी दादांची समर्थ पाठवी भिक्षेशी, ते पाहून काकूबाईंशी दुःख अपार झाले. लोळे समर्थांच्या चरणावरी करुणा भाकी पदर पसरी. विनोदित सेनाना परी शोक करी अपार. समर्थांशी हसू आले, अधिकाधिक कौतुक मांडले. दादांशी जवळ बोलाविले, काही सांगितले तयाशी. अनुसया तुझी माता, तिज पाशी भिक्षा मागा आता. अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला. ऐशे बाईने पाहून क्रोधाविष्ट अंतकरणी, म्हणे तुझी हे करणी लोकात माझ कारण. भिक्षांना आपण सेवावे, हे नवेची दान बरवे. चाळे अवघे सोडावे, संसार व्हावे सुखाने. ऐकोनी मातेची उक्ती दादा निज प्रती बोलती. ऐरी सुखे तुच्छ गमती माते आजपासून. पुत्राचे ऐकोनी वचन उदास झाले मन तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुतांच्या आगादीवरी बसवणी संस्था चालविली. ते दादा बुवा सांप्रती मुंबई माझी वास्तव्य करते. काकूबाई अक्कलकोटी वस्ताती आनंदे. कलियुगे दिवसेंदिवस वाढेल स्वामी महिमा विशेष. ऐसे बोलले स्वामी दास, येथे विश्वास धरावा. दोघा बंधूंचे ऐसे वृत्त वर्णिले असे संकलित. केला नाही विस्तार येत, सार मात्र घेतले. जैसे श्रेष्ठ स्वामी सुत, तैसेची दादा बुवा सत्य. भूरी जगदरार्थ विष्णू शंकर अवतरले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशाध्याय. ओळा श्रीरस्तु शुभम भवती. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. आताच आपण अध्याय क्रमांक 18 चं वाचन केलेलं आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.